शेलार असं म्हणत होते की मुंबई सेवक म्हणून आम्ही काम करू आणि महाविकास आघाडी जर आता निवडणुकाला सामोरे जाईल मुंबई महापालिकेच्या तर 50 पेक्षा जास्तही नगरसेवक महाविकास आघाडीची निवडून येणार नाही. आशिषने ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला मला माहीत नाही, पण इतके दिवस ते सेवक नव्हते तर कोण मालक होते काय? लोकप्रतिनिधी हा कायमचा सेवक असतो. तो नगरसेवक म्हणून पण निवडून येतो त्यावेळेला तो सेवकच असतो, आमदार म्हणून पण निवडून येतो तेव्हा तो सेवकच असतो, तो मालक नसतो. यांच्या डोक्यात मालकाची संकल्पना आहे आणि आमचे 50 येतील महाविकास आघाडीचे का 60 येतील का 150 येतील हे लोक ठरवतील ना. आशिष शेलार ज्या वॉर्डात राहतात तिकडचा नगरसेवक निवडून येणार की नाही, राजा राजभरला तो हरवणार की नाही, हा प्रश्न यावेळेला महत्वाचा आहे. ते असं म्हणतात की तू राहशील नाही तर मी राहील हे जे वाक्य उद्धव ठाकरेंचं होतं ते माझ्या आणि भाजप कार्यकर्त्याच्या जिवारी लागलं आहे आणि कोण कुठे राहील हे निवडणुकीनंतर कळेल. म्हणूनच म्हटलं निवडणूक होऊन जाऊ देत. 2.5 वर्ष निवडणूक का घेतली नाही? आमचं आजही हेच म्हणणं आहे की 2.5 वर्ष निवडणूक का घेतली नाही. निवडणूक मुंबईची निवडणूक व्हायला कुठलाही अडथळा नव्हता तरी देखील घेतली नाही आहे. आत्ता देखील ते घेऊ इच्छित नाही आहेत. मुंबईची निवडणूक घेण्यापासून भारतीय जनता पक्षाला कोणीही अडवलेलं नाही. मी अगदी जबाबदारीने सांगतोय कारण हे जे पिटिशन्स केलेलं आहे हे माझ्या मार्गदर्शनाखाली किंवा मी त्याचं सगळं काम बघतो त्यामुळे मला 100% माहिती आहे कुठल्याही प्रकारचा स्टे नाही. 2.5 वर्ष निवडणुका घेतलेल्या नाहीत, लवकर घेतील असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे त्यांना मुंबई महानगरपालिका ओरबडायची आहे.